आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी ही बासमती तांदूळ, मिक्स भाज्या आणि सुगंधी मसाले वापरून बनवलेली डिश आहे. तर आपण सुरुवात करूया. इथे मी खडे मसाले घेतले आहेत. तेजपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, दालचिनी, आणि इथं पातळ असं मोठा कांदा कापून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. कोथिंबीर, पुदिना घेतला आहे. इथं मी भाज्या घेतल्या आहेत. गाजर आहे, शिमला मिरची आहे, फरसबी आहे, फ्लावर आहे, बटाटा आहे, मटार आहे आणि 2 मोठे टोमॅटो आहे. 1 वाटी दही. तर आता आपण आता तांदूळ घेतले आहे. मी 3 वाट्या हे तांदूळ घेतले आहे. तांदूळ मी ढवळून घेतले आहे. आता आपण याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. जास्त लागते. आता आपण याला धुवून घेतल्यानंतर थोडं अर्धा घंटा ठेवून घेऊया भाताला. तर मी आता एका टोपात सगळ्या मिक्स भाज्या करून घेणार आहे. आपण इथं सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि तुकड्याचे थोडे मोठे मोठेच ठेवायचे. एकदम बारीक केले की ते एकदम जास्त त्याचा शिजून गाळ होऊन जातो. जिरा पावडर ॲड केली आहे. 1 वाटी दही. आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. इथं मी मीठ टाकत नाही आहे. मीठ मी फोडणीच्या टायमालाच, जेव्हा आपण भाज्या टाकेल फोडणीत तेव्हा मीठ टाकेल मी. त्यात आता मी थोडे कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून कापून घेतले आहे. ते ॲड केलं आहे. त्याचाही थोडा सुगंध भाज्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल. आता आपण याला थोडा वेळ झाकण लावून ठेवून देऊया. एका साईडला मी इथं पाणी ठेवलं. 2 तांबे पाणी घेतलं आहे. यामध्ये तांदूळ शिजवून घेऊया. त्यात मी खडे मसाला टाकले आहे. म्हणजे थोडंसं भाताला चव येईल अजून. ते हिरवी मिरची पण टाकली आहे. थोडा जरा तिखटपणा भाताला लागेल. आणि मीठ घेतलं आहे चवीपुरतं. मीठ मी इथं थोडं जास्त टाकायचं, कारण मी नंतर यामध्ये लिंबू पिळणार आहे. इथं मी एका साईडला कांदा थोडा भाजून घेत आहे. आपण म्हणजे नंतर भाताचा थर लावून त्याच्यावरती हा तळलेला कांदा टाकता येईल. आता इथं बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि आपला सगळे मसाल्याचं चव सगळं पाण्यात उतरलेले आहे. आपण सगळे खडे मसाले काढून घेऊया, कारण खाताना असं प्रत्येक वेळी ते भाताला खडे मसाले तोंडामध्ये आपल्याला येत नाही. आपण ते काढून घेऊया. आता पाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे म्हणून नंतर लिंबू पिळून टाकूया. इथं आपला कांदा चांगला भाजून तळून झाला आहे. मस्त खरपूस तळून घ्यायचा. चांगला मोकळा मोकळा करून ठेवायचा. तेच तेल मी इथं, ते आपण कांदा तळून घेतलेला तोच तेल मी घेतला आहे. 2-3 चमच तेल घ्यायचं आपण. त्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकले आहे आणि लांब असा पातळ कांदा कापून घेतलेला ते टाकत आहे. बघा भाताचा कलर जराही चेंज झाला नाही. लिंबू टाकल्यामुळे एकदम सफेद पांढरा आहे. तर आपला कांदा भाजत आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येत आहे. त्यात मी अद्रक आणि लसूण पेस्ट केलेली ते टाकत आहे. बारीक चिरून घेतलेले तरी तुम्ही टाकू शकता. 2-3 मिनिट आपण याला परतून घेऊया. त्यात मी हळद टाकत आहे. मसाला मी आधीच टाकलेला होता भाजीमध्ये, म्हणून मी यात टाकत नाही. आपण टमाटर कापलेला होता बारीक,
मी कोथिंबीर आणि पुदिना अजून टाकला आहे. आता आपण याला चांगला परतून घेऊया. आता मी यात चवीपुरतं मीठ टाकत आहे. मीठ आपण भाज्यानुसारच टाकायचं. आपण तांदूळमध्ये मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण अगदी बरोबर झालं पाहिजे. भाजीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता मी इथं बघा भात चांगला किती मोकळा झाला आहे आणि किती सफेद असा राहिला तसंच लिंबू टाकले. आता मी भाजीवरती भाताचा थर लावून झाले. त्याच्यावरच हा तळलेला कांदा आपण त्यावर टाकत आहोत. त्यातच मी कोथिंबीर आणि पुदिना टाकत आहे. तर आता आपण याला झाकण लावून 15 मिनिटं पण ठेवूया. भाजी जास्त शिजायला वेळ लागत नाही. बघा किती मस्त गरम गरम वाफ आले आणि सुगंधही खूप छान आला आहे. बघा भाजीचा कलरही किती छान आला आहे. बिर्याणी एकदम परफेक्ट हॉटेलसारखी तुम्हाला बिर्याणी झाली आहे. चवीलाही खूप छान, सुगंधही बघून वाटतंय. बघा किती मस्त कलरही चांगला आला आहे आणि आपला भात पण चांगला मोकळा झालेला आहे. तर व्हिडिओ हा नक्की पहा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.